तर हे आपले मशरूम आहेत, तर आता या हार्वेस्ट करणार आहेत. तुम्ही बघू शकता कसे हार्वेस्ट करायचे. तर याला असं पूर्ण ट्विस्ट करायचं, असं गोल फिरवायचं आणि नंतर अशा प्रकारे मशरूम हे हार्वेस्ट केले जातात. तर हार्वेस्टिंग करताना नेहमी आपल्याला काळजी घ्यायला हवी की आपल्या हातात हँड ग्लोव्ज असायला पाहिजे, मास्क असायला पाहिजे, कारण मशरूम मधनं सुद्धा स्पोर्स निघतात. तर त्यामुळे ते स्पोर्सची बऱ्याच जणांना ॲलर्जी पण होते. तर त्यामुळे ती ॲलर्जी होऊ नये, त्यामुळे आपण मास्क वापरणं नेहमी आवश्यक असतं. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण भोर या तालुक्यातील उमरे या गावात आलेलो आहोत आणि आज आपण मशरूम शेती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या आणि तुमचं शिक्षण किती झालंय? नमस्कार, मी तृप्ती भूषण दकाते, क्वालिटी मशरूम फार्मची संस्थापिका आहे. माझा जो मशरूम फार्म आहे नसरापूर जवळ उमरे गावला आहे. माझं स्वतःचं शिक्षण MSc बायोटेक्नॉलॉजी आणि MSc बॉटनीमध्ये झालेलं आहे. MSc बॉटनीमध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे. नागपूर विद्यापीठातनं मी प्रथम आलेली होती आणि माझं सेट आणि गेट सुद्धा क्वालिफाय झालेलं आहे. मी 2 वर्ष संभाजीनगरला प्रयोगशाळेत काम केलं आणि त्यानंतर मला मग मशरूममध्ये आवड निर्माण झाली आणि 2018ला मी माझं कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं, क्वालिटी मशरूम फार्म नावाने. तर मॅडम, ही साधारणतः मशरूम फार्मची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ॲक्च्युली मी 5 वर्ष प्रोफेसर होती कॉलेजमध्ये. मी MSc बायोटेक्नॉलॉजी आणि MSc मायक्रोबायोलॉजीला शिकवायची आणि मग नंतर मी संभाजीनगरला जेव्हा प्रयोगशाळेमध्ये काम केलं, तिथे मी मशरूमवरती संशोधन केलं. आता तुम्हाला माहिती आहे बरेच शेतकरी काय करतात की जो शेतातला भुसा आहे, जसं भाताचा पेंडा आहे, गव्हाचा भुसा आहे, सोयाबीनचं काड आहे, तर हे जाळून टाकतात. आता नुकतंच तुम्ही उदाहरण बघितलं असेल, दिल्लीमध्ये प्रदूषण झालेलं आहे. तर पंजाब हरियाणामधले जे शेतकरी आहेत तर ते भाताचा पेंडा जाळून टाकतात. तर ते सगळं प्रदूषण दिल्लीमध्ये येतं. तसंच आपलं काही महाराष्ट्रातले शेतकरी सुद्धा आहे की ते भुसा जाळून टाकतात. तर तो न जाळता आपण त्याच्यावरती प्रथिनयुक्त आहार तयार करतो. मशरूम जी आहे ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे, त्यामुळे मला ही संकल्पना खूप आवडली आणि हा कन्सेप्ट मला भारी वाटला. त्यामुळे मी 2018 मध्ये मशरूमची शेती सुरू केली. तर मॅडम, मशरूम खायचे फायदे काय असतात? मशरूमचे तर फायदे भरपूर आहेत. जसं मशरूम जी आहे ही ॲसिडिटीसाठी खूप चांगली आहे. जर आपण मशरूम खाल्ले तर ॲसिडिटी सुद्धा कमी होते. परत कॉन्स्टिपेशनचा म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही ते सुद्धा कमी होतं. आणि मशरूम ही अँटी डायबिटिक आहे. डायबिटीज पेशंटमध्ये शुगर कंट्रोलमध्ये येते. परत हार्टसाठी चांगलं आहे. वेगवेगळे अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये असतात, जसं सिलेनियम आहे, इर्गोथिऑनिन आहे, असे वेगवेगळे घटक याच्यामध्ये असतात. फॉलिक ॲसिड याच्यामध्ये असतं. महिलांना जे काही आजकाल म्हणजे महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, तर ती प्रतिकारशक्ती सुद्धा मशरूम वाढवतं, हिमोग्लोबिन सुद्धा वाढवतं. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे व्हिटॅमिन डी सुद्धा असतं. म्हणजे जसं आपल्याला सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळतं. तर आपण लहानपणी उन्हामध्ये बसायचो, पण आता या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे स्वतःला वेळ द्यायला वेळ मिळत नाही. तर तुम्ही मशरूम, आमच्याकडे मशरूम पावडर सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा आहे. ही जी मशरूम आहे ही हार्टसाठी खूप चांगली आहे आणि जे काही आपल्या शरीरातले टॉक्झिन्स आहे किंवा विषारी पदार्थ आहे हे बाहेर काढण्याचं सुद्धा काम ही मशरूम करते. तर मॅडम, यात कोणकोणत्या प्रकारचे मशरूम असतात? मशरूम तर पूर्ण जगाचा विचार केला तर 2,500च्या वरती जाती आहेत. आपण जे उगवतो ती म्हणजे ऑयस्टर मशरूम. तुम्ही बघू शकता ही जी मशरूम आहे ही आहे ब्लॅक ऑयस्टर मशरूम. याला प्लुरेटस ऑस्ट्रियाटस म्हणतात. आणि ऑयस्टरचे पण बरेच स्पेसीज आहेत, जसं पिंक ऑयस्टर आहे, परत निळ्या रंगाची मशरूम आहे, पिवळ्या रंगाची मशरूम आहे, पांढऱ्या रंगाची मशरूम आहे, करड्या रंगाची आहे. तर अशा बऱ्याच जाती ऑयस्टर मशरूममध्ये सुद्धा आहेत, त्यासुद्धा आम्ही उगवतो. आणि तुम्ही बघू शकता हे जे मशरूम आहे तर याला पूर्ण 22 दिवस लागतात मशरूमला आणि याला 22 ते 28 डिग्री असं टेम्परेचर लागतं. तर यामध्ये तुम्ही जे बियाणं निवडलं त्यामागचा उद्देश काय आहे? ॲक्च्युली मशरूम जी आहे ही एक प्रकारची बुरशी आहे. ती आपण गव्हावरती वाढवली जाते. त्याच्यामुळे आपण त्याला मशरूमचं बी सुद्धा म्हणू शकतो आपल्या साध्या भाषेमध्ये. आणि मशरूमचं जे बी आहे तर ते निवडताना बरीच काळजी आपल्याला घ्यावी लागते. म्हणजे त्याच्यावरती हिरवी बुरशी नको
नको, काळी बुरशी नको, असे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघावे लागतात बी निवडताना. तर आपण जी बी निवडतो ती जी बुरशी आहे, कारण मशरूमची बुरशी आहे ही पांढऱ्या रंगाची असते, त्यामुळे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पांढऱ्या रंगाचं जर बी असेल तर तेच आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यावर काळी किंवा हिरवी बुरशी यायला नको, ते बी खराब असतं. आणि मशरूमचं जे बी आहे ते असं चिकट सुद्धा असायला नको, ते पूर्ण असं सेपरेट व्हायला पाहिजे. तर अशा प्रकार आणि त्याचा स्मेल जो आहे मशरूमच्या बीचा, तो सुद्धा व्यवस्थित यायला पाहिजे. म्हणजे असा घाण स्मेल पण जर तो आला तर ते बी सुद्धा खराब असतं. यामध्ये शेडचं स्ट्रक्चर जे तुम्ही उभं केलंय ते कशा पद्धतीने आहे? आता तुम्ही बघू शकता की आपण रॅक सिस्टम यूज केलेली आहे. इथे असे बघा रॅकवरती आपण पूर्ण बेड ठेवलेले आहे. तर हे जे आता तुम्ही याला हँगर सिस्टम सुद्धा वापरू शकता. म्हणजे जसं दोरीचे शिके वगैरे असतात, शिके पद्धती सुद्धा तुम्ही वापरू शकता कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये. म्हणजे कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही हा प्रोजेक्ट करू शकता. आता जसं आमचं ग्रोविंग स्टेजला आल्यानंतर मग आम्ही रॅक सिस्टम यूज केली, कारण रॅक सिस्टममध्ये काय होतं, जागा कमी ऑक्युपाय होते. त्यामुळे आम्ही पूर्ण रॅक सिस्टम इथे यूज केलेली आहे. पण तुम्ही हँगर सिस्टम सुद्धा यूज करू शकता. मी सगळीकडे फॉगर सिस्टम बसवलेली आहे. परत इन्सेक्ट स्टिकी पॅड बसवलेले आहे, जेणेकरून पेस्ट मॅनेजमेंटचा सुद्धा प्रॉब्लेम, पेस्टचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होतो. आता तुम्ही जे बघताय हे जे आहे ते मशरूम स्पेंड बेड आहे. तर याच्यापासून आम्ही गांडूळ खत सुद्धा तयार करतो. म्हणजे तिसऱ्यांदा हार्वेस्टिंग घेतल्यानंतर हे बेड आम्ही डिस्कार्ड करतो आणि याच्यापासून आम्ही गांडूळ खत तयार करतो. तर पूर्ण हे आमचं जे ग्रोविंग रूम आहे, ही आमची ग्रोविंग रूम 1500 स्क्वेअर फीटची आहे. इथे 40 ते 50 किलोचं आम्ही उत्पादन घेऊ शकतो. मशरूमला मॉइश्चर आणि टेम्परेचर कमी लागतं, जसं 22 ते 28 डिग्री टेम्परेचर लागतं. तर त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, जो सेटअप जो आहे, तर इथे आम्ही अशा गनी बॅग्स बसवलेल्या आहे आणि परत ग्रीन नेट लावलेली आहे आणि त्याच्या मागे अशी लोखंडी जाळी आम्ही लावलेली आहे. तर अशा प्रकारचं आमचं स्ट्रक्चर आहे. तर हे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही करू शकता. तर असेच वेगवेगळे जे सेटअप आहे कसे करायचे, जसं ऑटोमाइज प्लांट आहे किंवा पफ पॅनल आहे. तर असे वेगवेगळे सेटअप सुद्धा असतात. ते सुद्धा आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो की वेगवेगळे सेटअप कसे करायचे, की जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्शन तुमच्या मशरूमचं घेऊ शकता. तर आम्ही इथे फॉगर सिस्टम सुद्धा लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर या फॉगर्सनी काय होतं, की जी काही ह्युमिडिटी आहे, जो काही ओलावा आहे, तो मेंटेन होतो आणि मशरूमचं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे आम्ही इथे फॉगर सिस्टम लावलेली आहे आणि हा पूर्ण आम्ही सेटअप केलेला आहे. तर यामध्ये मशरूम लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत त्याचा कालावधी आणि नियोजन कशा पद्धतीने असतं? आता नियोजन म्हणजे सुरुवातीला तर पूर्ण वर्षभराचा भुसा आम्हाला साठवून ठेवावा लागतो आणि मग त्याचं आम्ही भुशाचं निर्जंतुकीकरण करतो आणि मग ते भुशामध्ये बी टाकून असे बेड्स तयार केलेले जातात आणि ते इन्क्युबेशन रूम म्हणजे अंधाऱ्या रूममध्ये ते ठेवले जातात. तर ते 15 दिवस आम्ही इथे ठेवतो आणि 15 दिवसानंतर मग ते नंतर जे हे बेड आहे तर ते ग्रोविंग रूममध्ये शिफ्ट केले जाते. तर तुम्हाला ग्रोविंग रूम पण दाखवते की जिथे आपण सगळे बेड जे आहेत ते आपले पांढरे झालेले आहेत. तर हे आता बेड पांढरे होणार 15 दिवसानंतर आणि मग ते आपण ग्रोविंग रूममध्ये शिफ्ट करणार. इन्क्युबेशनमध्ये जे आपण बेड ठेवतो तर ते असे पांढरे होतात बेड. तर हे 15 दिवसात असे बेड पांढरे होतात. मग त्याला आम्ही असं कट मारतो आणि याच्यातनंच मशरूम असे बाहेर यायला लागतात. तर 4 ते 5 दिवसानंतर असे पिनेट्स यायला लागतात. तुम्ही बघू शकता इथे बघा असे पिनेट्स यायला लागतात. तर हे असे पिनेट्स येतात. 4 ते 5 दिवसानंतर असे छोटे छोटे बारीक कोंब येतात आणि मग 2 दिवसामध्ये मशरूम मोठी होते. म्हणजे 15 दिवस आपण अंधाऱ्या रूममध्ये ठेवतो आणि 7 दिवसामध्ये मशरूम पूर्ण येतात. तर टोटल याला 22 दिवसाची सायकल आहे. जसं आता तुम्ही बघू शकता की हे जे आहेत हे पूर्ण मॅच्युअर झालेले मशरूम आहे. तर आता याला आपण हार्वेस्ट सुद्धा करू शकतो. हार्वेस्टिंग कसे करायचं ते तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत. तर हे आपले मशरूम आहेत. तर आता या हार्वेस्ट करणार आहेत. तुम्ही बघू शकता कसे हार्वेस्ट करायचे. तर याला असं पूर्ण ट्विस्ट करायचं, असं गोल फिरवायचं आणि नंतर अशा प्रकारे मशरूम हे हार्वेस्ट केले जातात. तर हार्वेस्टिंग करताना नेहमी आपल्याला काळजी घ्यायला हवी की आपल्या हातात हँड ग्लोव्ज असायला पाहिजे, मास्क असायला पाहिजे, कारण मशरूममधनं सुद्धा स्पोर्स निघतात. तर त्यामुळे ते स्पोर्सची बऱ्याच जणांना ॲलर्जी पण होते. तर त्यामुळे ती ॲलर्जी होऊ नये त्यामुळे आपण मास्क वापरणं नेहमी आवश्यक असतं. कारण बऱ्याच जणांना धुळीची, स्पोर्सची ॲलर्जी राहू शकते. तर ही रेअर केस आहे, तरी पण काळजी घेतलेली बरी. त्यामुळे नेहमी आपण मास्क हे घालायला पाहिजे.
तर याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी? आता काळजी म्हणजे बघा, आता पावसाळ्यामध्ये जे आहे, पावसाळ्यामध्ये ऑलरेडी हवेमध्ये ओलावा असतो, त्यामुळे मशरूमवरती पाणी मारायची गरज नसते. पण बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नसते, तर त्यामुळे ते पावसाळ्यात सुद्धा मशरूमवरती पाणी मारतात. तर मशरूमची क्वालिटी खराब होते. तर नेहमी आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, की पावसाळ्यामध्ये मशरूमवरती पाणी मारायची गरज नसते आणि हिवाळ्यामध्ये याच्यावरती 3दाच पाणी स्प्रे करायचं आणि उन्हाळ्यामध्ये याच्यावरती 4दा पाणी स्प्रे करायचं. मशरूम शेती करताना याच्यामध्ये काही अडथळे येतात का? मशरूम शेती करताना तर सुरुवातीला बरेच अडथळे येतात. अडथळे म्हणजे काय, की मशरूमसाठी लागणारा जो भुसा आहे त्याची क्वालिटी आपण चेक करायला पाहिजे. जसं आता भुशाची क्वालिटी कशी ओळखायची, तर जर लाईट येलो कलरचा जर भुसा असेल तर तो चांगला असतो आणि जर तो डार्क येलो कलर होत असेल तर त्याचं म्हणजेच तो जो भुसा आहे तर तो डिकम्पोज झालेला असतो, त्याच्यामुळे तो डार्क येलो कलर त्याला येतो. तर भुशाची क्वालिटी नेहमी ही आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण भुशावरतीच आपले मशरूम येणार आहेत. त्यामुळे भुसा घेताना नेहमी शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, की भुसा जो आहे तो कोरडा भुसा आपल्याला हवा आहे, म्हणजे ओलसर भुसा आपल्याला नको आहे. त्याच्यामुळे नेहमी भुसा घेताना ही काळजी नक्कीच आपण घ्यायला पाहिजे. कारण जर भुसा तो कुजलेला असेल तर त्याच्यावरती बॅक्टेरियल आणि फंगल अटॅक झालेला असतो आणि ते ते तो जर आपण भुसा आपल्या याच्यामध्ये वापरला, शेतीसाठी वापरला, तर आपले मशरूमचं जे उत्पादन आहे ते कमी येतं आणि बरेच कंटॅमिनेशनचे चान्सेस सुद्धा असतात. त्याच्यामुळे भुशाची जी क्वालिटी आहे ही नेहमी चांगलीच असायला पाहिजे. आणि दुसरी अडचण म्हणजे, की बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं, की जेव्हा आपण बेड फिलिंग करतो, म्हणजे जेव्हा मशरूम उगवण्यासाठी जो भुसा लागतो, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण बी टाकतो, तर त्या भुशाचं जे मॉइश्चर असतं ते किती असायला पाहिजे हे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं. तर ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. नेहमी भुशाचं जे मॉइश्चर आहे तर ते 40% खाली सुद्धा जरी असेल तरी चालतं. म्हणजे जी काही मशरूमच्या बुरशीची ज्याला आपण मायसेलियम म्हणतो ते फास्ट रन होतं. त्याच्यामुळे ही सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं, की जास्त पाणी मारलं म्हणजे जास्त मशरूम येतात, तर असं काही नसतं. त्यालाही प्रमाण असतं. त्याच्यामुळे जसं आपण हेअर कटला जातो आणि अगदी असं स्प्रिंकल केल्यासारखं ते पाणी जसं स्प्रे होतं, तसं तेवढंच पाणी मशरूमला लागतं. जास्त पाण्याची काही गरज नसते. साधारणतः एका बेडपासून किती उत्पादन मिळतं? आता जसं आता आपण जर वाळलेल्या भुशाचं जर प्रमाण घेतलं, तर 1 किलो जो भुसा आहे त्याच्यापासून 1 ते 1.5 किलो मशरूम निघायला पाहिजे, असा याचा ॲव्हरेज असतो. 1 किलो जो भुसा आहे तो पाण्यात टाकल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम वाढतो, म्हणजेच तो 3 किलो भुसा तयार होतो. तर 3 किलो ओल्या भुशापासून 1 ते 1.5 किलो मशरूम निघायला पाहिजे, असा याचा ॲव्हरेज असतो. मशरूम हा भाजीचा प्रकार आहे, तर हं. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही उपयोग करता येईल का? मशरूमपासनं येस, आपण पासनं भाजी बनवू शकतो आणि परत पुलावमध्ये सुद्धा टाकू शकतो आणि मशरूमच्या तर वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. जसं मशरूम नूडल्ससुद्धा तुम्ही बनवू शकता. परत मशरूम कटलेट झाला. परत मशरूम पकोडा पण खूप चांगला होतो याचं आणि मशरूम सूपसुद्धा खूप चांगलं होतं. अशा वेगवेगळ्या रेसिपीज माझ्यासुद्धा चॅनलवरती आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे क्वालिटी मशरूम फार्म पुणे. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तुमच्या व्हिडिओमध्ये माझ्या YouTube चॅनलचं सुद्धा मी प्रमोशन करत आहे. हो, हो. नक्कीच तर मॅडम. नक्कीच आमचं YouTube चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. क्वालिटी मशरूम फार्मच्या नावाने आहे. ओके. तर हे जे मशरूम आहेत, तर आता जसे ओले मशरूम आहे, हे सुद्धा आम्ही विकतो आणि यालाच आम्ही वाळवतो. तर वाळलेले जे मशरूम आहे, तर याच्यापासून आम्ही पावडरसुद्धा बनवतो, ज्याला आम्ही मशरूम पावडर म्हणतो आणि मशरूम पावडर वापरून आम्ही वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्टसुद्धा बनवतो. जसं मशरूमचे बिस्किट आहे, मशरूम खाकरा आहे, मशरूम पापड आहे, मशरूमचं लोणचंसुद्धा आपण बनवू शकतो. बरेच प्रॉडक्ट्स आपण याच्यापासून बनवू शकतो. जसं आता आमच्याकडे मशरूम गार्लिक ब्रेड आहे, मशरूम मार्बल केक आहे, मशरूम कप केक आहे. तर असे व्हरायटीज ऑफ व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आम्ही सुद्धा बनवतो. आणि हे जे मशरूम्स आहेत हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. जसं आता वाळलेली मशरूम आहे, तर यालाच आम्ही वाळवतो आणि ती वाळवलेली मशरूमचं शेल्फ लाईफ 1 वर्ष असतं. आणि ही जी मशरूम पावडर आहे,
तर ही कशी वापरायची, तर ही 10 ग्रॅम पावडर आपण घ्यायला पाहिजे. 10 ग्रॅम म्हणजे 2 चमचे पावडर घ्यायची. तर हे तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये, ज्वारीच्या पिठामध्ये कशातही तुम्ही टाकू शकता. इव्हन तुम्ही भाजीमध्ये सुद्धा ही मशरूमची पावडर टाकू शकता. म्हणजे अगदी जे मशरूम न खाणारे असतील ते सुद्धा खायला लागतात. त्यामुळे मशरूमच्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही ही पावडर घालू शकता. परत कोमट पाण्यात तुम्ही घेऊ शकता. परत दुधामध्ये सुद्धा तुम्ही मशरूम पावडर घेऊ शकता. याचं सूप सुद्धा खूप चांगलं होतं आणि कशातही तुम्ही टाकू शकता. जसं पास्ता, नूडल्स याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मशरूम पावडर घालू शकता. तर याचे फायदे तर तुम्हाला मी आधी सांगितलेले आहेत. जसं अँटी कॅन्सर आहे, अँटी डायबिटिक आहे आणि ॲसिडिटी सुद्धा कमी करतं. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये आपण मशरूम वापरायला पाहिजे. मशरूम विकताना तुमचा सुरुवातीचा अनुभव कसा होता? सुरुवातीचा अनुभव म्हणजे आता मी या बिझनेसमध्ये आलेले, तर ते माझी आवड होती यामध्ये म्हणून या मी बिझनेसमध्ये आली. तर सुरुवातीला थोडा मला विरोध सुद्धा झाला. जेव्हा मी 2018 मध्ये मशरूमची शेती सुरू करण्याआधी मला फार निगेटिव्हिटी याच्यामध्ये मिळाली, की याला मार्केटच नाही आहे. आणि तरीसुद्धा मी या फील्डमध्ये आले. माझ्या मिस्टरांना कन्व्हिन्स केलं. 1 वर्ष त्याला कन्व्हिन्स करायला लागलं आणि तेव्हा कुठे मी 2018 मध्ये मशरूमची शेती सुरू केली. तर आता मशरूमची शेती तर सुरू केली, पण हे मशरूम विकायचे कुठे हा माझ्यापुढे प्रश्न होता. तर मी भाजी मार्केटमध्ये जायची, रोज मशरूम घेऊन जायची आणि 2-3 दिवस तर माझे मशरूम विकल्याच गेले नाही. आणि मग मी काय केलं, की भाजी बनवून न्यायची. 1-1 चमचा अक्षरशः लोकांना मी भाजी दिली आणि 1 चमचा मशरूमची भाजी दिली, की 1 पॅकेट गेलंच म्हणून समजा. तर अशा प्रकारे माझं प्रमोशन होत गेलं. लोकांना फार याची भाजी आवडायला लागली आणि याचं सूपसुद्धा लोकं बनवायचे. मी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावायची आणि तिथे मशरूम पकोडा, मशरूम पुलाव, मशरूम सूप अशा वेगवेगळ्या डिशेस मी लोकांना देऊन माझ्या मशरूमचं मी प्रमोशन केलेलं आहे. आणि मी माझ्या स्टॉलवरती वडापाव सुद्धा ठेवायची, की जेणेकरून लोकं वडापाव खातील आणि 1 चमचा मी मशरूमची भाजी त्यांच्या प्लेटमध्ये देणार आणि माझे मशरूम विकले जाणार. असं सुद्धा मी केलेलं आहे. तर 2 वर्ष मी वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये माझे स्टॉल लावले. मशरूमचा अवेअरनेस केला. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मी मशरूमचा अवेअरनेस केला. ते मला स्पीकर म्हणून बोलवायला लागले आणि नंतर कोरोना सुरू झाला 2020 मध्ये. तर मग आता काय करायचं, म्हणजे सगळं मार्केट बंद. तर तेव्हा मग आम्ही व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट बनवले. जसं मी तुम्हाला सांगितलं, की मशरूमची बिस्किटं, परत मशरूम गार्लिक ब्रेड, मार्बल केक, कप केक असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आम्ही बनवायला सुरुवात केली आणि मग आम्ही होम डिलिव्हरी ऑल ओव्हर पुण्यामध्ये सुरू केली आणि खूप असा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला कोरोनामध्ये. आणि कारण तेव्हा लोकांना प्रोटीनची पण गरज होती. त्यामुळे तेव्हा मार्केट उलट आमचं बूस्ट झालं. मशरूम पावडरसुद्धा आम्ही विकायला लागलो. ड्राय मशरूम आमचे जायचे. तर अशा प्रकारे आमचा कोरोनामध्ये मशरूमचा बिझनेस बूस्ट झाला. आणि 2019ला सुद्धा माझं आर्टिकल आलं. म्हणजे पहिलं आर्टिकल माझं टाइम्स ऑफ इंडियामध्ये, इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये माझं आलं आणि सगळ्या लँग्वेजमध्ये, म्हणजे उडिया लँग्वेजमध्ये म्हणा किंवा तेलुगू लँग्वेजमध्ये, सगळ्या लँग्वेजमध्ये माझं आर्टिकल आलं. आणि ऑल ओव्हर इंडियामधनं मग मला रिक्वेस्ट यायला लागली, की तुम्ही कार्यशाळासुद्धा घ्या, मशरूम कशी उगवायचे हे सुद्धा आम्हाला शिकवा. तर मग मी कार्यशाळासुद्धा घ्यायला लागली. 2019 पासून मी मशरूमचं वर्कशॉप घेते. ऑल ओव्हर इंडियामधनं माझ्याकडे मशरूमची शेती शिकायला लोकं येतात. हरियाणा असू द्या, पंजाब असू द्या, कर्नाटक सगळीकडनं, इव्हन महाराष्ट्रातनं सुद्धा माझ्याकडे शिकायला येतात. अशा प्रकारे आता बरेच माझे ऑल ओव्हर इंडियामध्ये मशरूमचे ग्रोवर सुद्धा झालेले आहेत आणि आता आम्ही बल्कनी मशरूम प्रोव्हाइड करतो. आणि एक सांगायचं म्हणजे, की मी पूर्ण नॅचरल फार्मिंग करते. कुठेही आम्ही केमिकल वापरत नाही. पूर्ण नैसर्गिकरित्या आम्ही हे मशरूम उगवतो आणि त्यामुळे लोकांचे फीडबॅक सुद्धा खूप चांगले आहेत. म्हणजे डायबिटीज पेशंट असू द्या किंवा ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, तर अशा बऱ्याच लोकांनी आम्हाला चांगले फीडबॅक दिलेला आहे. मशरूमवरती तर संशोधन भरपूर झालेलं आहे, पण जोपर्यंत आपल्याला क्लायंटकडनं फीडबॅक मिळत नाही, तोपर्यंत आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढत नाही. तर मशरूम जी आहे ही आरोग्यासाठी खूप चांगली आहे. जसं आता गावातले लोक आपण बघतो, तर याला कावळ्याची छत्री, कुत्र्याची छत्री असे बरेच गैरसमज आहेत. याला नॉनव्हेज समजतात. तर ही जी मशरूम आहे, तर ही नॉनव्हेज नसून ही व्हेज कॅटेगरीमध्ये येते. त्यामुळे आता बराच अवेअरनेस या 2 वर्षामध्ये झालेला आहे. त्यामुळे बरंच मार्केट याचं बूस्ट झालेलं आहे. आता आमचं एक्सपोर्टचं सुद्धा सुरू आहे. त्यामुळे आम्ही टनानी सुद्धा ऑर्डर देऊ शकतो. तर अशा प्रकारे आता आमचं बऱ्यापैकी प्रमोशन झालेलं आहे.
तर याच्यामध्ये विक्रीचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने केलंय? विक्रीचं व्यवस्थापन म्हणजे आपले जे मशरूम आहे बल्कनी जातात. आपले बरेच शेतकरी सुद्धा मशरूम उगवतात. त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही मशरूम घेतो आणि बल्कमध्ये याचं डिस्ट्रीब्युशन होतं. तर आमचं जे शॉप आहे ते धायरीला आहे, सिंहगड रोडला पुण्याला. DSK विश्व रोड धायरी इथे आमचं शॉप आहे. त्याचं नाव आहे क्वालिटी मशरूम फार्म. क्वालिटी मशरूम फार्म म्हणून आहे. तर तिथनं आमचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन होतं. जर पुण्यातले कस्टमर असेल तर त्यांना आम्ही होम डिलिव्हरी सुद्धा करतो. म्हणजे पुण्यातच नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये आमची होम डिलिव्हरी होते आणि आता आम्ही एक्सपोर्टचं सुद्धा करतोय. तर म्हणजे बाकीच्या कंट्रीजमध्ये सुद्धा आमचे मशरूम आता जाणार आहे. आता मशरूम जी आहे ही आपण बुशावर उगवतो. आता ही जी आपण उगवलेली मशरूम आहे, तर ही जेव्हा आपण हार्वेस्ट करतो 3दा हार्वेस्टिंग करतो याच्यावरती आणि ते तोडल्यानंतरचा जो परत कचरा उरतो, तुम्ही बघू शकता इकडे. हे जे बेड आहेत याला आपण मशरूम स्पेंड बेड म्हणतो. आपण याच्यावरती 3दा उत्पादन घेतलेलं आहे. आता हा जो बेड आहे हा न जाळता आपण याच्यावरती काय करतो, गांडूळ खत तयार करतो. याच्यापासून गांडूळ खत तयार करतो आणि परत जे काही गांडूळ खतातनं झिरपणारं पाणी असतं म्हणजे गांडूळ अर्क, जे नॅचरल पेस्टिसाइड आहे ते सुद्धा आपण तयार करतो. म्हणजे काहीच वाया जात नाही आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 100% प्रॉफिट आहे, कारण हे वेस्टपासूनच आपण बनवतोय. त्याच्यामुळे गांडूळ खत जे आहे हे शेतकऱ्यांनी नक्कीच बनवायला पाहिजे. कारण युरिया किंवा केमिकल वापरण्यापेक्षा गांडूळ खत कधीही वापरलेलं चांगलं आणि जमिनीची जी सुपीकता आहे ती सुद्धा टिकून राहते आणि आपण नॅचरल फार्मिंगकडे जाऊ शकतो. जे काही आपल्याला आजार होत आहे, जसं कॅन्सर झाले, लोकांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत आहे, तर ते जे वेगवेगळे आजार आहेत ते सुद्धा कमी होतात जर आपण नॅचरल फार्मिंगकडे गेलो. आणि कारण शेतकऱ्यांकडे जागा अवेलेबल असते, पाणी सुद्धा असतं, त्यामुळे कमी खर्चामध्ये शेतकरी गांडूळ खत सुद्धा तयार करू शकतात. नक्कीच मशरूमची शेती करून त्यांना डबल बेनिफिट मिळतो, ते म्हणजे गांडूळ खत तयार करून. तर आता आपण बघतो की नवीन उद्योजक आहेत त्यांना मशरूम पिकाबद्दल तशी माहिती संपूर्ण उपलब्ध नसते. तर तुमच्याकडे त्यासाठी काही बॅचेस उपलब्ध आहेत का? हो, नक्कीच आमच्याकडे आहे. आमच्याकडे ऑल ओव्हर इंडियातनं शिकायला येतात. तर आम्ही वर्कशॉप सुद्धा घेतो. 2 दिवसाचं वर्कशॉप असतं, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. नक्कीच शेतकरी आमच्याकडे शिकायला येऊ शकतात. आता आपण बघतो की बरेच लोक YouTube चॅनलवरून बघून मशरूमची शेती करायला सुरुवात करतात. पण हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. म्हणजे अर्धवट ज्ञान घेण्यापेक्षा जर तुम्ही पूर्ण ज्ञान घेऊन त्या बिझनेसमध्ये उतरला तर नक्कीच तुमचा तो यशस्वी होऊ शकतो. त्याच्यामुळे कारण याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज असणं फार आवश्यक आहे. पेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं, अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला कमर्शियल प्रोडक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही पूर्ण नॉलेज घेऊनच या फील्डमध्ये तुम्ही उतरायला पाहिजे. माझी वेबसाईट सुद्धा आहे, qualitymushroom.in म्हणून माझी वेबसाईट आहे आणि माझं यूट्यूब चॅनल आहे क्वालिटी मशरूम फार्म नावाने आणि माझं फेसबुक सुद्धा आहे तृप्तीभूषण धकाते नावाने. परत फेसबुक पेज माझं परत आहे प्रोफेशनलचं, तर क्वालिटी मशरूम नावाने आहे. इंस्टाग्रामवरती पण क्वालिटी मशरूम नावाने आहे. तर तुम्ही नक्कीच इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून डिटेल माहिती मिळत राहील. आपलं जे मशरूम कल्टिवेशनचं जे ट्रेनिंग आहे तर ते आपलं होतं उमरे गावामध्ये, जे सातारा रोडला नसरापूरजवळ जे उमरे गाव आहे, तर तिथे आपण पूर्ण हे मशरूमचं ट्रेनिंग देतो. तुम्ही आमचा फार्म व्हिजिट करायला सुद्धा येऊ शकता. तर उमरेगाव नियर नसरापूर. तर याच्यामध्ये उत्पादन खर्च आणि नफा याबद्दल काही सांगता येईल का? नक्कीच सांगू शकेल. जसं आता तुम्हाला जर 2000 स्क्वेअर फीटमध्ये प्लांट सुरू करायचा आहे, तर तुम्हाला रोजचं जे प्रोडक्शन आहे ते 25 किलो निघतं आणि याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट पकडून याच्यामध्ये 50% वगैरे प्रॉफिट होतो. जी आत्ताची नवीन पिढी आहे त्यांनी जॉब करावा की व्यवसाय याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर जॉब करावा की व्यवसाय? मी तर म्हणेल नक्कीच तुम्ही व्यवसायामध्ये यायला पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे. कारण नोकरी केली तर आपण काय करतो 9 ते 6 म्हणा किंवा कोणताही टाईम, तो स्पेसिफिक टाईममध्ये आपल्याला ते काम करावं लागतं. जर आपण नोकरी केली तर फक्त आपल्याला स्वतःला सॅलरी मिळणार, पण जर आपण बिझनेस केला तर दुसऱ्यांना सुद्धा आपण रोजगार देऊ शकतो. त्यामुळे नक्कीच बिझनेस करायला पाहिजे आणि बिझनेस करणे म्हणजे एक प्रकारचं तुमचं धाडस सुद्धा आहे. कारण जर तुम्ही धाडसच करणार नाही तर तुमचा व्यवसाय सुद्धा ग्रो होणार नाही. सुरुवातीला थोडे तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात, पण हळूहळू जर तो बिझनेस ग्रो व्हायला लागला तर मग तुम्हाला नोकरीपेक्षा सुद्धा तुम्हाला बिझनेसमध्ये चांगला प्रॉफिट होतो. चांगलं इन्कम सुद्धा तुम्हाला बिझनेसमध्ये मिळतं. त्यामुळे मी तर म्हणेल नक्कीच की नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणे हा कधीही चांगला आहे.
कारण व्यवसायामध्ये एक आपण क्रिएटिव्हिटी, स्वतःचं काहीतरी इनोव्हेशन सुद्धा आपण करू शकतो. नोकरी केली तर तेच ते काम करून सुद्धा लोक दमतात आणि आणि आता आपण बघतोय की IT सेक्टरवाले सुद्धा या बिझनेसमध्ये येत आहे, नॅचरल फार्मिंगकडे वळत आहे, शेती करायला लागलेले आहे. तर आता बराच बदल आता झालेला आपल्याला दिसतोय. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही बिझनेसमध्ये यायला पाहिजे. तर मॅडम तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात. त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. तुम्ही आमच्यासारख्या उद्योजकांना प्रोत्साहन देता, त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ मार्फत मशरूम शेती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.